माझ्या दातांचा प्रॉब्लेम झाला होता. जसं युट्रस काढलं तर साईड इफेक्ट एवढे झाले होते की माझ्या दातांचा प्रॉब्लेम असा झाला होता की अचानक एक दिवशी मी ह्याला बसले होते, आरशामध्ये बघितले, सकाळी उठले तर हिड्यामधले दात माझे ऑटोमॅटिक असे खाली सरकल्यासारखे झाले होते. मी यांना म्हटलं अहो काय झालं बघा, माझे दात खूप दुखायचे. म्हणजे हॉटेलमध्ये गेलो आणि रोटी वगैरे खाल्ली तर मी 15 मिनिटं असे धरून बसायचे. कडधान्य खाल्ले तरी मी 20 मिनिटं अशी धरून बसायचे. त्यामुळे आम्ही गिळगिळीत जे काय मिळेल ना ते खायचे. आणि मध्यंतरी अक्षरशः माझे दात खालायला पण लागले होते. जसं जसं ज्यूस सुरू करत होते तेव्हा पण मी डॉक्टरांची ट्रीटमेंट दातांची घेत होती. मला आता ऑपरेशन सांगितलं होतं 50-60 हजार रुपये तिथे खर्च सांगितला होता, पण कर्ज अभावी मी गेले नाही. पण जी माझी एक डॉक्टर होती ना, ती माझी ती फ्रेंड होती की ती मला म्हणायची ज्योती आपण आहे ना वरचे दात आहे ना खरंच काढून टाकू, खालचे किंवा वरचे आपण नाही का कवळी बसू. म्हणजे काय करायचं ते कर, मला कवळी बसवली चालेल, मला काही नाही दिसत त्यामध्ये इंटरेस्ट आहे, कारण की कोण मला बघणार आहे एवढी म्हणायची तिला. पण जसं त्या ज्यूसला 6 महिने 7 महिने व्हायला लागल्यावर पेरूचा ज्यूस जास्त घ्यायला लागलो, कारण की पेरूचा ज्यूस श्रीरामपूरला बघितला आम्ही, पेरूचे पाणी जास्त घ्यायला. हे सगळ्या मी शिबिराला तेवढ्यासाठी जात असते की वेगवेगळं काय माहिती पडतं का म्हणून. जेव्हा पेरूचा ज्यूस आणि पेरूच्या पानांचा ज्यूस जास्त जास्त व्हायला लागला, माझ्याकडनं गेला लागलं, एक दिवशी अचानक म्हटलं अरे आपण काहीतरी आपल्याला जाणवते. आपण रोटी, त्याच्यानंतर तर मी कधी हॉटेलमध्ये गेले नाही, रोटी खाल्ली नाही, पण हे कच्चं खायला लागले. म्हटलं मिक्सरमध्ये खातं ते खातं पहिले, नंतर खायला लागले, चावून खायला लागले, तर मग मला हे दुखायला नाही लागलं. म्हणजे किती छान ना. मग मी काय डॉक्टरकडे गेले, म्हणजे त्याला बघावं, त्याला काहीतरी दातांचा प्रॉब्लेम. तो मला म्हणे बघू बघा, ते नाही का पहिले असं हलवून बघतात बघा, ते चपटा त्यांचा तो हे असतं आरशासारखं, त्याला म्हणून ते मला म्हणे ज्योती एवढ्या दिवस तू आली नाही, कुठे जाऊन आली दातांच्या ट्रीटमेंटसाठी. म्हणजे कुठे अमेरिका किंवा लंडन वगैरे का. म्हणजे काय झालं ते सांग ना. म्हणजे काय नाही, तुझे दात एकदम पक्के झाले, तुझे दात एकदम पक्के झाले. तो माझा अनुभव माझ्या